फायनली झोप काढणार आहे मी. ते हसू नकोस यार मेघना, झोपू दे मला. नाही 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 हसत. तसंही सगळ्यांनी चिडवून घेतलंय तुला. ते पण खरंच तुला भीती वाटते का? हो. आणि मुलांना भीती वाटत नाही असं काही असतं का? नाही बिलकुल नाही. माणसंच आहेत ना सगळी. बरं जाऊ दे, तू झोप. मी पण आता आराम करून घेणार आहे. माईंचं ऑपरेशन झालं की 8-10 दिवस त्यातच निघून जातील. मग कधी जून उजाडेल, कधी कॉलेज सुरू होईल, पत्ता पण लागणार नाही. आणि पुन्हा 8-10 दिवस आधी अभ्यास करावाच लागेल. तू प्लीज जरा गप्प बसशील का? झोपू दे ना यार मला. सॉरी सॉरी सॉरी. शेखर, त्याला सांगू का तू झोपलास म्हणून? नाही नको नको दे. हॅलो बोल रे शेखर. अरे वा, मिळाली अपॉइंटमेंट. काय 6:30 वाजता? अरे यार नो. हा ठीक आहे येतो मी. अरे येतो रे बाबा, चल बाय. काय झालं? काय नाही ग, खूप दिवसांपासून एका कंपनीचं काम आमच्याकडे यावं म्हणून आम्ही धडपडत होतो. त्या कंपनीच्या सीईओ ने फायनली उद्या सकाळची वेळ दिली आम्हाला मीटिंग साठी. अरे मग ही चांगली न्यूज आहे ना. ओ नो, असं काय म्हणालास? काय ना मॅडम, ती मीटिंग आहे ना डहाणूच्या त्यांच्या रिसॉर्टवर आहे, सकाळी 8 वाजता. त्याच्यामुळे सकाळी 6:30 वाजता आम्हाला सगळ्यांना नॅशनल पार्कच्या इथे भेटायचं आणि तिथून एकत्र निघायचं. यार हसू नकोस. हे घे, त्याच्यामध्ये अलार्म लाव आणि मला सकाळी उठव प्लीज. ओके. अरे ओ मेघना, गुड नाईट. गुड नाईट. अरे बाबा उकाडा. अरे तू तयार पण झालीस? मग मला अजून आवरायचंय. तुम्हाला आवरायला किती सवय लागतोय हो. शर्ट पॅन्ट तर बदलायची फक्त. पण एकदा शॉवर घेतल्याशिवाय मी नाही बाहेर येऊ शकणार. अहो अगं आंघोळ करून बाहेर गेलो, एवढा उकाडा की परत घाम आला. एकदा पटकन शॉवर घेतो ना. अहो पण डॉक्टरांची वेळ घेतली ना. पाण्यात पाण्यात. अगं पण असं घामट त्यांच्याकडे जाणं बरं वाटत नाही ना. जरा मस्त शॉवर घेतो, तर तुझ्या आवडीचा जरा वाळा वेळा मारतो. हो का? तुझ्याबरोबर यायचंय ना? बरं कळलं, जा आता लवकर. ग बाई, या माणसाच्या जिभेवर काय यंत्र लावलंय कोणास ठाऊक. चुरू चुरू बोलत असतात. काय म्हणालीस? तयार व्हा लवकर. माई निघायचं? आमचे महाराज आत्ता आंघोळीला गेलेत. परत? उन्हाळा सुरू झालाय ना. बाहेरून आलं की आंघोळ, बाहेरून आलं की आंघोळ. आणि तेच बघून पल्लवचंही फावलंय हल्ली. काय ग, आदित्यच लवकर गेला? अहो त्याची आज डहाणूला मीटिंग होती. बर. खरं तर त्याला खूप झोप येत होती, पण नेमकं पहाटे उठून जावं लागलं. परवापासूनचा झोपेचा बॅकलॉग आता आलाय अंगावर. तुला आणायची भारी हौस ना काय? बरं बाई, नाना तयार झाले ना की मला सांगा. मी आहे रूम मध्ये. बर. बोला मॅडम, काय खबर? अरे एकदम तरतरीत झालायस. झोप पळाली? हो म्हणजे काय, अरे एकतर रिसॉर्टवर आलोय मीटिंग साठी. त्यात आमची मीटिंग एका अत्यंत हुशार आणि सुंदर सीईओ बरोबर आहे. त्यामुळे आमच्या टीम मधले सगळेच आनंदात आहेत. सगळ्यांची झोप उडाली. ओ आय सी. ओके. आता एक राऊंड झालाय, ब्रेक आहे आता. त्यानंतर आणखी एक राऊंड, मग एकत्र लंच होईल, मग आणखी एक राऊंड आणि मग निघू आम्ही. म्हणजे मेरी गो राऊंड चालू आहे का? अरे वा, नाईस नाईस नाईस. सॉर्ट ऑफ. ओके. अँड गेस व्हॉट? व्हॉट? आमची ही जी सुंदर सीईओ आहे ना, ती चक्क 75 वर्षांची. काय?
75 वर्षांच्या? येस. काय उडाली ना झोप? ते पण मेघना, शी इज ब्रिलियंट. खूप काही शिकतोय आम्ही त्यांच्याकडून. आणि सेन्स ऑफ ह्युमर तर काय आहे यार त्या बाईचा, माइंड ब्लोईंग. हे मेघना, मला बोलवतायत. चल मी निघतो. हा, मी करतो तुला नंतर फोन. ओके ओके. बाकी तिकडे ऑल वेल ना? हो. ओके, बाय, टेक केअर. टेक केअर. पंच्याहत्तर वर्षांची CEO म्हणे. माई, काय झालं? अगं हो, काय झालं एवढं ओरडायला? माझ्या ड्रेसचा चेक आलाय मला. काय सांगतेस काय? म्हणजे याआधी सुद्धा पहिला चेक येऊन गेलाय, पण तो बाय फ्लूक मिळाला. असं कसं म्हणतेस? केवढी मेहनत केली होतीस आणि आम्हालाही लावलं होतंस कामाला. हो, ते म्हणजे जरा टाइमपास म्हणून ग. टाइमपास? अगं माई, तूच नाही का सतत आमच्या कानी कपाळी ओरडतेस, बचत करा म्हणून. अर्चू, अगं बाई, काहीतरी कर काहीतरी. त्या सगळ्याचा अर्थ मला आत्ता कळला, म्हणून तर या चेकचा जास्त आनंद होतोय. माई, अगं ही माझी स्वतःची कमाई आहे आणि मी मेहनत करून मिळवलेली. कसलं सॉलिड वाटतंय. म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि ना तेव्हा आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास मिळतो. आणि ते जे आपल्याला पैसे मिळतात ना बाळा, त्याचं एक वेगळं समाधान मिळतं आपल्याला. हो ग माई, खरंय तुझं म्हणणं. माई, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? नाही म्हणजे आपल्या घरात मी, विजया आणि मेघना, आम्ही तिघी जणी या कसोटीला उतरतोय ना? तुम्हा तिघींचा मला अभिमान वाटतो बाळा. थँक्यू माई. बर, आता आधी देवासमोर चेक ठेव, गुळ खोबरं ठेव, नमस्कार कर आणि सांग त्याला, मला अशीच बुद्धी दे, काम करायची आणि ताकदही दे, आळस घालवून टाक. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. असंच माझ्या लेकरांना आनंदी ठेव. अंजली. हाय अंजली. काय ग, विसरलीस ना मला? नाही, अजिबात नाही. उलट मला तुझी खूप आठवण येते. पण काय, आठवण आली असते ना तर फोन केला असतास तू मला. हो, मी काही नाही, उगाच काही कारण देऊ नकोस. हा नाही अंजली, गैरसमज नको करून घेऊस. पण खरं सांगू, खोटं बोललीस तर ओळखीन मी. हो, ऍक्च्युली अंजली, मला असं वाटायला लागलं होतं की मी तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ तर नाही ना करत आहे, आवश्यकतेपेक्षा जास्त. इन शॉर्ट, मला असं वाटत होतं की मी तुझ्या आयुष्यात नाक खुपसतेय. ओ माय गॉड, असं काय केलंस ग तू? मला तरी काहीच आठवत नाहीये. नाही, केलं नाही, पण करण्याच्या बेतात होते. म्हणजे तुझी जी केस चालू आहे ना, अर्थातच त्यासाठी तू चांगले वकील घेतले असशील, तरी पण मला आणि आदित्यला असं वाटत होतं की आपण त्या ऍडव्होकेट बद्दल माहिती घेऊया, त्यांच्यापेक्षा जास्त चांगले काउन्सिल मिळतात का बघूया. पण हे चुकीचं आहे ना अंजली? तसंच नाही म्हणता येणार मेघना. माझे वकील खरंच खूप चांगले आहेत, प्रश्नच नाही. पण तुमच्या मनातली काळजी पोचली माझ्यापर्यंत. पटलं ना तुला मी का तुला फोन करत नव्हते ते? मला कळत नव्हतं की बास, आता तेच बोलत बसणारच का आपण? नाही. बोल, कशी आहेस? साहिल कसा आहे? मी बरी आहे, जितकी बरी असू शकते तितकी. साहिल खूप खुश आहे, त्याची मम्मा घरी परत आली ना म्हणून. अंजली, तू मुंबईला आल्यावर साहिलचं कसं होईल ग? तोच प्रश्न सतावतोय मला. पण मेघना, मुंबईत सुद्धा दिवसभर कुठे राहू शकणार आहे मी त्याच्यासोबत?
शिवाय नवीन वातावरण, मुलं, शाळा, त्यापेक्षा इथेच आमच्या घरी आईजवळ असलेला बरा. खरं आहे ते. बरं मला सांग, मुंबईला कधी येणार आहेस? बघूया, काहीच नक्की नाहीये. पण आज तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला. बरं तू कशी आहेस? आणि आदित्य, माई? सगळे ठीक आहेत. ओके. ए, पण आज जास्त करून तुझी आठवण का आली माहितीये? का का का? काय म्हणाले डॉक्टर? ते नंतर सांगतो. तुझं का जळकं पातेलं झालंय? मला वेळ नाही मिळाला. अरे काय नाही, डॉक्टर म्हणतात पेशंट इज फिट फॉर ऑपरेशन. उद्या किंवा परवा 2 ऑप्शन्स दिलेत, सगळे मिळून ठरवून टाकू. अच्छा, पण आधी माईच्या लाडक्याला विचारायला हवं ना. काय चाललंय रे तुमचं? मी कधी तुमच्या दुजाभाव केलाय का अमित? माई अगं तू एवढं सिरियसली का घेतेस? मग काय, तो लाडका आहे तुझा, ही फॅक्ट आहे ना. नाही ते तर आहे. हा तेच म्हणतोय मी. जाऊ दे का संजीवनी, तो खेचतोय तुझी. हे बघ, मी तुला नंतर सगळं नीट समजावून सांगतो. काय आहे, तुझी जरा ट्यूब उशिरा पेटते ना. हो ना. काय चालवलंय तुम्ही ना? एकमेकांना सामील आहात सगळे. ट्यूब म्हणे उशिरा पेटते माझी. बरं मेघना, तर नवरा बघ कुठपर्यंत आला. ते ऑपरेशनचं ठरवून टाकूया उद्या किंवा परवा. ते ऍक्च्युली त्याचा फोन आला होता नाना, यायला उशीर होणार आहे म्हणून. होच का? अरे देवा, आता काय करायचं? अमित, मी काय म्हणतो, आपण ठरवून टाकूया रे. मला डॉक्टरांना फोन करायचा आहे. कारण ठरवा, मला उद्या चालणार आहे, विजयाला पण चालेल. मी काय म्हणतो, उद्याच करूया. नाही, शुभस्य शीघ्रम. संजीवनी, तुला काय वाटतंय? तुम्ही ठरवाल ते बाबा. नाही म्हणजे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत ना, मग उशीर कशाला उगीचच? नाना, आपण परवाचं ठरवू शकतो का? हो चालेल ना, पण काय विशेष कारण? नाही म्हणजे ऍक्च्युली गेल्या 2-3 दिवसात आदित्यची झोप झालेली नाहीये नीट. त्याची जरा झोप. अगो बाई, नको नको, मग आपण परवाच करूया. हो करूया करूया, परवाच करूया. हं? कळलं ना मी का म्हणत होतो ते? ए काय रे आता. मग हाय. हाय. दमलास ना? नाही, खरं तर दमलो नाही मी. उलट एन्जॉय केली मी आजची मीटिंग. अरे खूप काय काय शिकायला मिळालं. अरे पण यार, झोपेचं काय करू? खूप म्हणजे खूप झोप येते मला. ए आदित्य, फ्रेश हो बरं, आंघोळ कर. तसा झोपू नको, उठ. बरोबर, ठीक आहे, बघा असंच झोपतो. अरे असं काय करतो? चल बरं आदित्य, फ्रेश होणार आहे. 5 मिनिटं. 5 मिनिटं काय? हे बघ, आंघोळ केली ना की तुला एकदम हलकं वाटेल. आंघोळ झाली की तुला शांत वाटेल, मला फ्रेश वाटेल. माहितीये का, मला सगळं माहितीये. मला, मी काय लहान आहे का? मला कंटाळा आलाय, खूप कंटाळा आलाय मला. ए कंटाळा वगैरे काही नाही रे. चल चल चल, फ्रेश हो आदित्य. काय यार, मी रिजनल हेड आहे, ऑफिस मध्ये सगळं माझं ऐकतात आणि तू घरी माझं ऐकत नाही. अरे पण मी पण आता लेक्चर आहे, त्यामुळे तुला सुद्धा माझं ऐकावं लागेल. नाटक नको. जा बरं, एक ऑपरेशनचं काय ठरलं? तुझ्या झोपेपायी उद्याच्या ऐवजी परवाची डेट करून घेतलीये मी. हा, आधी अंघोळ अंघोळ. ए आदित्य, आदित्य फक्त 5 मिनिटं. हो 5च मिनिटं. अरे तू पल्लव गेला बाथरूम मध्ये. आदित्य, आले. दादा, सॉरी, झोपमोड केली. अहो नाही नाही. आणि आदित्यच्या कानाजवळ घंटा वाजवल्या तरी तो उठणार नाहीये, इतका गाढ झोपलाय.
पण मी आता जे वाक्य उच्चारणार आहे तर त्याच्या कानाशी बोललीस ना तर ताडकन उठेल तो. काय काही नाही, माईचं ऑपरेशन आजच करायचंय. काय डॉक्टरांचा फोन आला होता की त्यांना इमर्जन्सीसाठी दिल्लीला जायचं 8 दिवस. सो ते विचारत होते की आज सकाळी 9:30 वाजता ऑपरेशन केलं तर चालेल का. सो नानाबाई म्हणाले की आजच करूया ऑपरेशन. असंही ऑपरेशन करायला काही प्रॉब्लेम नव्हताच आपल्याला. आदित्यच्या झोपेशिवाय. करेक्ट. झोपेचं सुख काही सध्या त्याच्या नशिबात दिसत नाहीये. बरं किती वाजता यायचंय? 7:30ला. 2 तास आधी बोलवलंय. बरं मी उठवते त्याला. नाही ठीक आहे, अजून अर्धा तास झोपू दे, काही हरकत नाही. तू तयार हो, तोपर्यंत विजयाने नाश्त्याची पण तयारी केली. आणि हो, मी सुट्टी घेतली त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके. मेघना, मेघना, हे घे पराठे केलेत. बरं पण मग आता काय करूया, कसं करूया आपण? नाही हे म्हणजे अगदी जेमतेम नाश्ता करूनच गेलेत ग हॉस्पिटलमध्ये. मी काय म्हणते, हे पराठे घेऊन जाऊयात का आपण हॉस्पिटलमध्ये? नाही नको ताई. ऑलरेडी नाना, विजयाताई, अमित दादा, आदित्य सगळे आहेतच तिथे. उगाच गर्दी करण्यात काहीच पॉइंट नाही ना. आपण घरीच थांबूया. काय वाटतंय तुम्हाला? नाही तर मी सतीशला पराठे घेऊन जायला सांगते ना. नाहीतरी त्यांना सगळ्यांना भूक लागली असेल ग. मला काय वाटतंय ताई, अहो ते येतीलच आता तासाभरात. मालावर जेवतीलच ना. अगं हो, कबूल आहे. पण काय आहे ना, ऑपरेशन 1.5 तास उशिरा चालू होणार होतं. म्हणजे एव्हा चालू झालं असेल म्हणून म्हटलं. मग काय करूया? आपण एक काम करूया, हे सगळेजण गाडीतनच गेलेत, म्हणजे बाईक इथेच आहे. मी सतीशला सांगते हा पराठ्यांचा डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला. म्हणजे एकदा का खाऊन घेतलं ना म्हणजे टेन्शन नाही. उशीर झाला तरी मग काही प्रॉब्लेम नाही. हो चालेल. हा. पण आधी एक फोन करूया. ठीक आहे, मग तू आदित्यला फोन कर, मी सतीशला सांगते. हा डबा घेऊन जाते ग. हो. बोल मेघना. झालं का रे ऑपरेशन? संपत आलं असेल. संपत आलं असेल म्हणजे? तू कुठे आहेस? अरे यार ते ऑपरेशन दाखवायला लागले यार लाऊंज मध्ये, म्हणून मी जरा बाहेर आलो. आदित्य बरं ओके, ऑपरेशन व्यवस्थितच होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि आज जाऊन सगळ्यांबरोबर बस. बरं हवं तर डोळे मिटून घे. बरं. आणि ऐक, अर्चुताई सतीश दादांबरोबर पराठे पाठवत आहेत, तेवढे खाऊन घ्या. तुम्हाला अजून 1-1.5 तास तरी लागेल ना निघायला. सकाळी कोणी काही व्यवस्थित खाल्लं नाही. ओके ओके. बरं ठीक आहे, मी अर्चुताईंना सांगते चालेल म्हणून. काय त्यांचीच आयडिया आहे. ओके. काय रे आदित्य, झोप येते का? हो रे. आणि काळजी पण वाटते माईची. वेडा आहेस तू. आज जाऊन बस बर नानांजवळ आणि मला मेसेज कर लाऊंज मध्ये बसलायस म्हणून. ओके ओके बाय. बाय. चला अर्चुताईंना सांगते. अहो माईंचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, अगदी व्यवस्थित झालं. घरी सुद्धा आल्या. मेघनाचा फोन होता, सगळं ओके म्हणाली. जय हो बाबाजी. असंच लक्ष असू द्या त्यांच्यावर, संपूर्ण देसाई कुटुंबावर असं लक्ष असू द्या. जय हो जय हो. माधवी, तुम्ही आज संध्याकाळी जाऊन माईसाहेबांना भेटून या. हा तुम्ही भेटून या म्हणजे काय? अहो तुम्ही पण या की. मी एकटी जाणं बरं दिसतं का? बरं दिसतं का म्हणजे काय? माईसाहेबांनी तो गॉगल लावला असेल ना,
अच्छा करून बघतील माझ्याकडे एखाद्या डिटेक्टिव्ह सारख्या. हे बघा तुम्ही उगीच ना तिखट मीठ लावून वर्णन करू नका. अहो काय तिखट मीठ, मी खरं सांगतोय हो. अहो तसा गॉगल जो माणूस लावतो ना तो मला नेहमी एखाद्या कादंबरीतला डिटेक्टिव्ह वाटतो हो, सतत एखाद्या रहस्याच्या शोधात असलेला. मग प्रत्यक्षात तो माणूस कितीही चांगला किंवा सोजवळ जरी असताना तरी मला भीती वाटते हो. अहो पण मी तुम्हाला सांगितलं ना आता वेगळे गॉगल आलेत म्हणून, आणि त्या गॉगल मधनं ना त्या माणसाचे डोळे स्पष्ट दिसतात. तरी सुद्धा घरामध्ये तसला गॉगल घालून बसणारा माणूस हा मला रहस्यमय डिटेक्टिव्ह वाटतो. आणि पुढचं सांगू का हो, हसू नका तुम्ही, पण खुनाचा पुरावा माझ्याच खिशातून निघेल की काय अशी सतत भीती वाटते हो मला. हसू नका. अहो आता आणखी हे काय नवीन. बघा हसताय तुम्ही, तुम्हाला वाटतं मी चेष्टा करतोय. बाबाजी बघा ना हसतायत मला. हसू नका. अहो पण तिथे जर कोणी मला विचारलं की तुम्ही का नाही आलात तर काय सांगणार हो मी. काम आहेत असं पण सांगता येत नाही. आपण तर आता रिटायर्ड माणसं, ते काही नाही, तुम्ही आलंच पाहिजे. आणि हे बघा तुम्हाला गॉगलची भीती वाटते ना तर 1 मिनिटासाठी तुम्ही माईंना भेटा आणि मग हॉलमध्ये जाऊन बसा, मग तर झालं. पण तुम्ही यायलाच हवं. बाबाजी माधवी आहो, आज ना उद्या तुमचंही मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार ना. म्हणजे मग तुम्ही सुद्धा तो डिटेक्टिव्ह वाला गॉगल घालाल ना. माझं काय होईल. मी पळून जाईन इकडून. मी नाही राहणार इकडे. कमाल आहे हा तुमची. धन्य धन्य, अगदी हात टेकले तुमच्या पुढे.